नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप आणि खूप खूप स्वागत आहे. आता हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच करते आहे. तसं मी घरगुती करून बघते, कारण मी कधीही पार्लरमध्ये जात नाही. कधी पार्लरचा मसाज करत नाही, कधीच नाही. म्हणजे माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात, "अगं ताई, तुम्ही काय करता? काय नाही? काय करता? आज तुमच्या या वयामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो कसा आहे? इतका कायम कसा आहे?" ते नेहमी मला विचारतात. तर मग मी म्हटलं, "अगं थांबा थोडंसं, मी YouTube मार्फत तुम्हाला एक माहिती देणार आहे आणि त्या माहितीतून तुम्हाला जो रिझल्ट येईल ना, तुम्ही तो बघाल." तर मी त्यांच्यासाठी म्हणा आणि तुमच्या सर्व मैत्रिणीसाठी मी एक छोटंसं एक तुमच्यासाठी खूप चेहरा ग्लो कसा ठेवायचा, त्यासाठी मी एक उपयुक्त माहिती देणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आवडलाच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. बरं आता ह्याच्यासाठी आम्ही काय झालं, की आम्ही आज यावेळेस काश्मीरला गेलो होतो. मग काश्मीरला गेल्यानंतर आम्हाला भरपूर अशा तिथल्या काश्मीरच्या लेडीज होत्या ना, त्या मुली इतक्या सुंदर, 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 सुंदर होत्या. असं वाटायला लागलं काय करतात या, काय नाही माहिती नाही. इतक्या सुंदर ग्लोईंग स्किन, खूप छान, मस्त, अमेझिंग. आम्हाला तसंच वाटायला लागलं. तसं तर आहे म्हणा, माझी स्किन आहे, बरीच आहे थोडीशी. पण तशी मी काळजी नेहमी घेत असते. पण ही घरगुतीच घेते आणि तुम्हाला एक तात्पर्य सांगायचं म्हणजे कसं, मी कधीच पार्लरमध्ये जात नाही. कारण पार्लरचं जे केमिकलचं जे फेशियल असते, हे असते, ते फार कमी, म्हणजे फार समजा एखादी लग्न असेल, वर्षातून एकदा म्हणा, 2 वर्षातून एकदा म्हणा, मी पार्लरला भेट देते. ते शक्यतो मी फेशियल आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे फेशियल करत नाही, काही नाही. मग आपल्याला हे फेशियल न करता आपले पैसे पण वाचतात. प्रत्येकजण महिन्यातून एकदा फेशियल करायला जातात. 500, 1000, 2-2 हजार रुपये आपल्याला घालवतात. पण तुम्ही त्याच्यापेक्षा घरगुती आज तुम्ही करू शकता ना. तुम्ही अ, आणखी म्हणजे अगदी सोपी, ₹5 सुद्धा खर्च न लागणारी अशी, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे 10-15 मध्ये तुमचं फेशियल होईल. असं फेशियल मी तुम्हाला सांगणार आहे. 15 वेळा ₹50 लागतील, जास्ती नाही तर. तर ते फेशियल मी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघणार. म्हणजे तेव्हा तुम्हाला तेव्हाच ते कळेल की तुमची स्टेप कशी असते. आता माझं पार्लर झालंय, फेशियलचे भरपूर रिझल्ट मी बघितलेले आहे. फेशियल मी सुद्धा, माझ्याकडे पार्लर भरपूर होतं, पण मी करायची पण पार्लर पुष्कळ. आता सोडून दिलं आहे. पण आता मी काय, माझ्या चेहऱ्यावरचा जो रिझल्ट आहे, माझा चेहरा जो आहे, हा माझा पार्लरचा नाही. मी स्वतः घरगुती उपचाराने ते चेहऱ्याला ग्लो ठेवते. आता मी त्यासाठी तुमच्यासाठी एक आणला आहे, की दुधावरची साय. माहिती आहे, आपण रोज दूध तापवतो, त्याची वरची साय निघत असते. मग ती साय एका छोट्याशा वाटीमध्ये, आजचीच आहे, छोट्या वाटीमध्ये एक जमा केली मी, गोळा केलेली आहे. आणि त्यामध्ये आम्ही काय केलं होतं, काश्मीरला गेलो होतो ना, त्या काश्मीरला आम्ही भरपूर केशर आणलं. आता केशर आणल्यामुळे काय झालं, की त्या केशरचा उपयोग मी बघितला, की म्हटलं केशर टाकून आपण जर त्या दुधाच्या साईने जर मसाज केली चेहरा, तर काय ग्लो येईल. तर मी तोच रिझल्ट बघण्यासाठी मी प्रयोग केले त्याच्यावर. खूप छान अमेझिंग रिझल्ट आला ना, खरंच. का चेहऱ्यावरचा ग्लो बघून मलाच कुठून वाटायला, अरे बापरे, या वयात सुद्धा माझा चेहरा किती सुंदर दिसत आहे, असं मला स्वतःच वाटायला लागलं. आता तुम्हाला कसं वाटेल बघा तुम्ही. तर मी हे दुधाची साय घेतली. यामध्ये हे केशरचे 4-5 काळ्या टाकलेल्या आहे याच्यामध्ये. आणि अर्धा 1 तास त्याला भिजत घातलं. म्हणजे लगेच नाही करायचं, कारण काय होतं, की याला मुरासाठी, याला कलर येण्यासाठी याचा रंग हा बदलतो. बघा, हा पिवळा रंग आलेला आहे. मग हा रंग आपल्याला पाहिजे आहे केशरचा. 4-5 काळ्या टाकलेल्या आहे आपण. हा पिवळा रंग आला. त्यानंतर आपल्याला याची मसाज करायची आहे. तर सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप बघायचं आणि माझ्यासोबत करता येईल तरी करू शकता. तसं मसाज स्टेप मी सगळे सांगणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही हा रिझल्ट बघितल्यानंतर मला नक्कीच म्हणाल, ताई कॉमेंटमध्ये सांगाल, की ताई खरंच खूप छान रिझल्ट आहे.
तर आपल्याला ही दुधावरची साय घ्यायची आहे. दुधावरची साय घ्यायची आहे आणि दुधावरच्या साईने पूर्ण चेहऱ्याला ही लावून घ्यायची. दुधावरची साय लावायची. माझ्या मैत्रिणी नेहमी मला म्हणतात, आई तुमचा या वयामध्ये चेहरा कसा दिसतो आहे, किती ग्लो करते आहे. अगं मी काहीच करत नाही, पार्लरमध्ये जात नाही ग, असं मी त्यांना नेहमी सांगते. कारण मला पार्लरचं जास्त सूट पण नाही होत, काय माहिती. हा आपल्या चेहऱ्यावरचं असं पूर्ण असं छान लावून घ्यायचं चेहऱ्याला पूर्ण. आणखी काढून आता यानंतर मानेचं आणि हे तुम्ही आठवड्यातून 2दा जरी केलं ना तरी तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो मस्त दिसेल खरंच. आता हे सगळं चेहऱ्याला आपण हे लावून मिक्स केलं. आता आपल्याला मसाज करायचे आहे. मसाज करताना सुरुवातीला आपल्याला गाल या गळ्यापासून करायची आहे. त्यानंतर कानवटीची आणि या सगळ्या स्टेपनं तुम्ही 2 किंवा 3दा केला म्हणजे मसाज करताना 2-3दा करायचं. अगदी सोपे आहे. परत हे नाकावरती आणि गालावरती. वरती घ्यायचं चेहरा आणि असं हे 2 बोटाच्या अंगठ्याने आपल्या असं ओढून असं फिरायचं. 2 बोटांनी वरती स्किन. आज माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना मिळणार आहे. अरे ताई हा असं करतात का, बापरे. मग मी पण करेल असं त्यांना वाटतं. कारण मी प्रत्येकीला एकटीला नाही सांगू शकत ना. तर या व्हिडिओ मार्फत माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप छान युजफुल व्हिडिओ आहे. आणि ही खपकी द्यायची ह्या बोटायची अशी
आणि आपण काय करतो माहितीये का, पूर्ण शरीराचा व्यायाम करत असतो नाही का, पण आपल्या चेहऱ्यावरच जो असते ना ग्लोईंगसाठी आपण काहीच करायला बघत नाही. काय करायचं काय नाही. वय नाही झालाय. 100 वर्षापर्यंत तुम्हाला अशी स्किन राहील तुमची नक्कीच. आज 30 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत म्हणा तुमच्या चेहऱ्याचा ग्लो हा कायम असेल. आणि त्याचबरोबर काय आहे माहिती का, व्यायामाची जोड असायला पाहिजे. म्हणजे जसं आता तुम्ही हलका फुलका व्यायाम करायचा, प्राणायाम करायचा, रोजचं चालणं ठेवायचं. आणि आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ द्यायचा ग. सगळ्यांनी वेळ दिला आपल्या स्वतःला. स्वतः जर मेंटेनन्स राहिला, आपला कॉन्फिडन्स वाढतो आहे. कसं आहे, या समाजामध्ये राहताना आपल्याला टापटीप नीटनेटकं राहिलं की आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं ना, नाही का. पहिलं म्हणून गळ्यापासून सुरुवात करायची ही अशी ओढणी लावलेली आहे. मग ही याच्यावर अंगठ्याने दाब, हा डबल चीन असतो त्याच्यामध्ये अंगठ्याने दाब द्यायचा. मग हे माझा फर्स्ट व्हिडिओ आहे बरं का तुमच्या समोर. खरंच मला सुद्धा एक म्हणजे असं वाटते माझ्या हाताने काही चुका होतील की नाही. चुका म्हणजे अशा नाही आहे, मी याच्यामध्ये परफेक्शन आहे. चूक म्हणजे बोलताना काही एखादी मला थोडस वाटतंय. पण नाही, तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, मला समजून घ्या. हे बोटाने याच्यामध्ये क्रॉस पॉईंट द्यायचं. बघा तुमचा चेहरा किती ग्लो करेल ना. अमेझिंग रिझल्ट येईल तुम्हाला. ताई खरंच खूप छान. आणि करा गं, कारण काही माहिती का, साधं आपल्याला कमी पैशामध्ये जर घरच्या घरी रिझल्ट मिळत असेल तर काय हरकत आहे ना करायचं. दुधाची साय असते आणि केसर नसेल तरी चालेल, निव्वळ दुधाची साय लावली तरी चालतं. आता ज्यांच्याकडे, आता माझ्याकडे काय आहे, केसर होतं, आम्ही काश्मीरवरून आणलेलं होतंच, त्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे आता ते केसरचा उपयोग करायचा म्हणून हा आपला राऊंड ना जवळपास 3 वेळा तरी झालेलं पाहिजे आपल्याला, नाही का. हे केसरचे दाणे आहेत. काय अमेझिंग रिझल्ट आहे.
ठपकी मारायची आणि डोळ्याला पण छान असं मसाज द्यायचा, हलक्या हाताने, प्रेशर नाही द्यायचं, अगदी हलक्या हाताने. आवाज येणार नाही. हलक्या हाताने मसाज द्यायची डोळ्याला. ते तुम्ही आठवड्यात 2 दिवस केलं तरी चालेल, 2-3 दिवसाच्या अंतराने म्हणा, किंवा नाही झालं तरी आठवड्यात एकदा तरी करा. मग एकदा ग्लो यायला लागला ना, हा झाला आपला मसाज. बघा चेहरा आत्ताच दिसतोय. हा, खरंच खूप छान. मी पण केलाय, बऱ्याचदा केला आहे मी. माझ्या चेहऱ्यावर असाच प्रयोग करत असते आणि याच्यामध्ये अपायकारक काहीच नाही. अगदी दुधावरची साय म्हटलं की आपण दूध तर घेतोच ना, पीत असतं, मग त्याची साय असते उरलेली, एखादी चम्मच असेल, काही असेल, ते चम्मचनी दुधाची साय घ्यायची, पुरी हातावर घ्यायची, 2 मिनिट बसता, टीव्ही बघता बघता आपला मसाज करायचा. छान. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मसाज तर झालाय आपला, उरलंय भरपूर आहे माझ्याकडे. हा आपला मसाज झालेला आहे. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे, आता थोडं पॅक लावायचं. पॅक लावताना बघा, आपल्याला घ्यायचं आहे मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर. मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर या 2 गोष्टी घ्यायच्या. त्याला थोडं 1-1 चम्मच हे आपण वाटीमध्ये थोडं मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण घेणार आहोत गुलाबजल. गुलाबजल घेतलेला आहे आपण. गुलाबजल आता याच्या छान असं मिक्स करायचं आणि यावर हलक्या हाताने लावून घ्यायचं. हे ब्रश आता विसरले इकडे आणायचं. म्हटलं ना मी, माझा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये काहीतरी विसरणं होऊन जाईल असं वाटतं मला. माझा पण हा नेहमीचा प्रयोग असतो, म्हणजे नेहमी मी करत असते. माझ्या चेहऱ्यावरची मसाज मी
कधीच पार्लरमध्ये जाऊन करत नाही किंवा असं महागडं प्रोडक्ट आणून किंवा काही असं कधीच करत नाही. चेहऱ्यावर हा नेहमी माझा प्रयोग असतो दुधाच्या साईचा. आता कसं आहे, केसर आणल्यामुळे मी केसरचा उपयोग यावेळेस केलेला आहे. नाही तर दुधाची साय ही माझ्यासाठी मी चेहऱ्यावर नेहमी असते. आठवड्यात एकदा मी चेहऱ्याला आपला मसाज देत असते. आणि कसं आहे ना, आपल्या हातपायाचं असेल, आपण व्यायाम करतो, पूर्णबळीचा व्यायाम होतो, पण आपल्या चेहऱ्याचा व्यायाम नाही होत. मग चेहरा आपला तसाच असतो. मग चेहऱ्याला सुद्धा एक मसाजरची गरज असते. मसाज द्यायचं 5-10 मिनिट, जास्तीत जास्त नाही 5 मिनिट तरी, कमीत कमी 5 मिनिट तरी द्या. आणि मग बघा तुमचा चेहरा काय ग्लो करेल ना, किती मस्त. हम्म. आता हे सुकेपर्यंत तसंच थांबायचं नाही का. मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवणार आहे, हे चेहरा कसा ग्लो करतो. मला बऱ्याचदा विचारतात, ताई तुम्ही कुठलं फेशियल करता, काय करत असता, काय लावत असता. अगं मी काही करत नाहीये. माझ्या मैत्रिणी नेहमी असतात, माझ्या जुम्मा ग्रुपच्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात बऱ्याचदा. या चेहऱ्याला थोडस 10-15 मिनिट असं सुकू द्यायचं. 10 मिनिट तरी आपल्याला याच्यावर ठेवावं लागेल. सुकेल लवकरच. आणि परत माझं थ्रेडिंग सुद्धा ना मी शक्यतो घरीच करते. थ्रेडिंग असेल, कटिंग असेल. आता हे ऑइली स्किन असल्यामुळे काय आहे की चेहऱ्यात दुधाची साय होती ना, त्याच्यावर हे फेस पॅक हा शक्यतो जास्त बसत नाही. असं बाहेर बाहेर वरवर असं. तर मी चेहरा धुवून येते. 10 मिनिट झालेले आहे. चेहरा स्वच्छ धुवून येते. बघा मी चेहरा धुवून आलेली आहे. बघा चेहऱ्याचा ग्लो कसा दिसतोय, शायनिंग करते, ग्लो करते आहे स्किन माझी. आणि असंच तुम्हाला पण असं माझ्या मैत्रिणींना असं ग्लो करताना मला आवडेल, म्हणून माझ्या मैत्रिणींनी, सगळ्या मैत्रिणी हा प्रयोग नक्कीच करा. खूप छान अमेझिंग रिझल्ट आहे. आता तुम्हाला दिसलं असेल बघा, शायनिंग करते माझा चेहरा. असं छान तुम्ही सगळ्या मैत्रिणी छान ग्लो करा. आणि सुंदर सुंदर बघा, तुमचं कमी वय झाल्यासारखं दिसत असेल तुम्हाला, नाही का. हा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो आहे. तर आता माझं सिक्रेट माहिती झालं ना, कसं असतं माझ्या चेहऱ्यावरचं. छान असं अगदी मस्त मऊ मऊ अशी गाल वाटत आहे मला. हे खूप छान. सगळ्यांना आवडला ना माझा व्हिडिओ.
खरंच असा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. माझ्या खूप खूप मैत्रिणीसाठी सगळ्यांसाठी धन्यवाद. थँक्यू. आणि असाच उपयुक्त व्हिडिओ मी आणत जाईल. आता माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. यानंतर तुमचा सपोर्ट मिळाला मला तर नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त माहिती मी आणेल आणि माझ्या चेहऱ्याच्या ग्लोची काळजी प्रत्येक निष्ठा कसं हे नक्कीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.